नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे आपल्या सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे कारण की महसूल विभागाच्या संदर्भामध्ये आपल्याला आजचा हा अपडेट असणार आहे। आणि यामध्ये तलाठी भरती जी आहे येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरात लवकर भरली जाणार आहे, याची जाहिरातसुद्धा लवकर देणार आहे। तत्पूर्वी महसूल विभागाच्या संदर्भातले एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ती म्हणजे आकृतिबंध जो आहे महसूल विभागाचा तो आता सांगितला गेलेला आहे, डिक्लेअर झाला आहे। मागच्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदा या महसूल विभागाचा आकृतिबंध हा समोर आला आहे। 2006 मध्ये यापूर्वी या संदर्भामध्ये आकृतिबंध आला होता, त्यानंतर आला नाही। 2017 मध्ये उमाकांत दांडगट यांच्या नेतृत्वामध्ये एक अभ्यास गट नेमला गेला आणि या अभ्यास गटाने या संदर्भामध्ये नवीन आकृतिबंध हा महसूल विभागाला सादर केला आणि यानुसार महसूल विभागामध्ये प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी, वेगवान प्रक्रिया होण्यासाठी आणि चालू काळासोबत पुढे जाण्यासाठी महसूल विभागाने आपल्या आकृतिबंधामध्ये आपल्या मनुष्यबळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली हे आपल्याला दिसून येतं। राज्यात महसूल विभागाचा महाविस्तार झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। या संदर्भात सांगितलेलं आहे 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे नवीन सुरू होणार आहेत आणि यामध्ये 35,876 पद भरती ही यामध्ये पूर्णतः असणार आहे। म्हणजे पदभरती आकृतिबंध म्हणजे काय सगळ्यात अगोदर समजून घ्या। आकृतिबंध म्हणजे या महसूल विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे असणार आहे 35,876। हे इथं ऑथेंटिकली एवढे लोक इथं काम करू शकतात। किती? 35,876। आणि यातून आता वेगवेगळ्या म्हणजे ग्रामीण स्तरापासून तर जिल्हा स्तरापर्यंत जेवढे अधिकारी वर्ग आहेत यांची पदभरती आता येणाऱ्या कालावधीमध्ये सुरू होणार आहेत। यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय 6 विभागामध्ये 11 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि 8 नवीन उपविभागीय कार्यालय, 2 तहसीलदार कार्यालय आणि तसेच 69 अप्पर तहसीलदार कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहेत। हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे। महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंधास राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली। मान्यता काय दिली आहे आणि या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून एकूण 35,876 पदांना मंजुरी देण्यात आली आहे। मुद्रांक, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग या तिन्ही विभागाचा सुधारित आकृतिबंध आहे। 20 वर्षानंतर प्रथमच महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध मान्यता मिळाली। याआधी महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध 2006 मध्ये झाला होता, परंतु मागील 20 वर्षात महसूल व बिगर महसूल कामात अनेक बदल झालेत आणि या बदलांनुसार आता ह्या उमाकांत दांडगट या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अंतर्गत समिती नेमली गेली होती। या समितीने आपला अहवाल हा सादर करून या संदर्भामध्ये याची आता अंमलबजावणी ही केली जाणार, याला मंत्रिमंडळाने मान्यता सुद्धा दिलेली आहे। हा महत्त्वाचा आहे। यामध्ये आपल्याला दिसून येतं 6 विभागीय आयुक्तालय आहेत महाराष्ट्रामध्ये, 36 जिल्हाधिकारी कार्यालय आहेत, 192 महसूल उपविभागीय कार्यालय आहे, 360 तहसील कार्यालय, 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, 8 उपविभागीय कार्यालय, 2 तहसीलदार कार्यालय, 69 अप्पर तहसीलदार कार्यालय, 34,576 पदं असणारे नियमित, 1300 जी पदं असणारी यातली ही बाह्य स्रोताद्वारे ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरली जाणार आहेत आणि 35,876 एकूण पदांना मंजुरी या ठिकाणी दिलेल्या आपल्याला समजून येते। त्यामुळे लक्षात ठेवा येणाऱ्या कालावधीमध्ये MPSC माध्यमातून मग आता कोणत्याही परीक्षा घेतल्या जातील, MPSC असेल, TCS असेल, IBPS असेल, यातनं जी पदभरती केली जाणार आहे यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आता सांगितल्याप्रमाणे कसं 8 अप्पर जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, अप्पर तहसीलदार असेल, या पदांची सुद्धा जाहिराती आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये दिसून येणार आहे। त्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे आणि सरळ सेवा करणाऱ्यांसाठी सुद्धा तलाठीची पण पदभरती ही येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरच येणार आहेत। आता या संदर्भामध्ये आपण प्रिपरेशन करत असाल, अभ्यास करत असाल तर करिअर ऑर्बिट अकॅडमी हे आपल्यासाठी एक उत्तम व्यासपीठ असणार आहे, कारण की ह्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण सरळ सेवा बॅच 2026 जेवढे सरळ सेवेच्या बॅचेस एक्झाम होतील यासाठी आपल्यासाठी एक उपयुक्त व्यासपीठ असणार आहे। यामध्ये तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभाग असेल, नगर परिषद असेल, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर सरळ सेवाच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या सर्व पदभरतींची तयारी
ही एका छताखाली करून घेतली जाते आणि यासाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आपले हे लेक्चर्स असतात. रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कधीही बघू शकतात, त्याला लिमिट नाही आहे. लाईव्ह लेक्चरचा टायमिंगसुद्धा आपला निश्चित आहे. एक तर दुपारी असतो आणि एक संध्याकाळी असतो. या 2 सेशनमध्ये आपण लाईव्ह लेक्चर आपले पार पडत असतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे तलाठी भरती तयारी करतात की यांच्यासाठी बाबा तलाठी भरतीची परीक्षा कोण घेणार हा प्रश्न प्रत्येकाला असतो. आणि यामध्ये परीक्षा कोणी घेऊ, MPSCने घेऊ किंवा TCSने घेऊ किंवा IBPSने घेऊ, या तिन्ही पॅटर्नची तयारी आपण एकाच छताखाली करून घेतोय, एकाच वेळी करून घेतोय. त्यामुळे थोडंसं लेक्चर्स लेंदी होत असले तरी तुम्हाला सर्वाधिक फायदा असणार आहे. अजून निश्चित नाही आहे तलाठी भरती कोण करणार, पण आपण ह्या तिन्ही पॅटर्ननुसार आपला अभ्यासक्रम जो आहे तो चालू ठेवलेला आहे. आपल्या PDF नोट्स उपलब्ध आहेत. एक्सपर्ट फॅकल्टी आहे आपली. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. PDF नोट्स असणार आहे. टेस्ट सिरीज असणार आहेत. व्हॅलिडिटी 1 इयर असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम आपल्याकडे असणार आहे. फ्री मेंटरशिप आणि डाऊट सेशन सुद्धा आपल्याला उपलब्ध असणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त कितीमध्ये असणार आहे, 1299 मध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी, या संपूर्ण सर्व बॅच या आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही आहे, आपल्याला ग्रॅब करायची आहे. आणि ह्या संदर्भामध्ये बघा, तलाठी पद भरतीच्या संदर्भामध्ये आत्ताच्या ह्याच्यामध्ये जो राज्यातील महसूल विभागीय मंडळ अधिकारी व तलाठी यांची संख्या दर्शवणारा विभागीय तपशील हा 2 एप्रिल 2026 रोजी हा समोर आलेला आहे. कधी 2 एप्रिल 2026ला. यानुसार बघा, जो कोकण विभाग आहे, कोकण विभागामध्ये टोटल जी तलाठी भरती होणार आहे ती 1995 म्हणजे 1995 पदं या ठिकाणी रिक्त आहे. पुणे विभाग जो आहे, या पुणे विभागामध्ये 3146 पदं रिक्त आहेत. नागपूर विभाग जो आहे या ठिकाणी 2149 आहेत. त्यानंतर नाशिक विभाग जो आहे, या नाशिक विभागामध्ये 2807 एवढी पदं या ठिकाणी उपलब्ध दिसतील. त्यानंतर अमरावती विभाग जो आहे, या अमरावती विभागामध्ये 2432 आहे. आणि छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे यामध्ये 3218 एवढी पदं आहेत. यापैकी 15,746 ही पदं या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आपल्याला ही एक सुवर्ण संधी आहे. 15,747 या महसूल विभागामध्ये तलाठी कर्मचारी हे कार्यरत असणार आहेत. आणि याची जाहिरात ही आपल्याला लवकर याची म्हणजे हे 15,747 काय, एकूण महसूल विभागामध्ये तलाठींची संख्या आहे जी यामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून, महसूल विभागाचे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा असू शकतात असं या ठिकाणी इथं मेन्शन केलेले आहेत. या संदर्भामध्ये बघा की महसूल विभागातील सुमारे 34,576 पदांना मान्यता ही दिली गेलेली आहे. सुधारित आकृतीबंध मंजुरीने भरतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. गट अ संदर्भामध्ये अधिकारी वर्ग 1036 आहेत. गट प मध्ये राजपत्रितमध्ये 1744 आहे. गट प अराजपत्रित आहे 342 पद आहे. गट क च्या संदर्भात लिपिक आणि तांत्रिक कर्मचारी 28,535 पदं हे कशाचे आहेत, गट क चे आहेत, लिपिक पदाचे आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर गट ड जो आहे या संदर्भात 2,919 पदं आहेत आणि एकूण जे पदं मंजूर झालेली आहेत ती म्हणजे 34,576 आहेत. त्यामुळे महसूल विभाग आकृतीबंध किती सांगतोय, 34,576 एकूण आहे. त्यातले सगळ्यात जास्त गट क चे असणारे 28,535. म्हणजे ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जाहिरात ही लवकरात लवकर ही दिसून येणार आहे. त्यामुळे आपल्याला याची तयारी करायची आहे. आणि या संदर्भामध्ये आपण म्हणजे तयारी करत असताना तलाठी पद भरतीची तयारी होणारच आहे. यासोबत आपल्याला लिपिक उपपद असेल, इतर महसूल विभागाची पदं असतील, या पदांची सुद्धा तयारी यासोबत करता येणं सहज शक्य होणार. त्यामुळे आपल्याला तयारीला एक योग्य दिशा द्यायची आहे आणि योग्य दिशा ही करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला जाताना दिसते. यामध्ये बघा, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून जलसंपदा असेल, तलाठी पद भरती असेल, आरोग्य विभाग असेल, वन विभाग असेल, महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल किंवा इतर सर्व जेवढ्याही सरळ सेवेच्या पद्धतीने पदभरती केली जाते याची आपण इंडिव्हिज्युअली तयारी करून घेतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअल बॅच ही केवळ 699 मध्ये आपल्याला उपलब्ध आहे. आणि संपूर्ण सरळ सेवा बॅच जी आहे ही 1299 मध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे. यासाठी आपल्याला काही नाही, करिअर ऑर्बिट अकॅडमी जी आहे या करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करून तुम्हाला
प्ले स्टोअरवरनं ही ॲप डाउनलोड करून यामध्ये सरळ सेवा फोल्डरमध्ये गेलात तर तुम्हाला तुमच्या बॅचेस या उपलब्ध असणार आहेत, ते आपल्याला जॉईन करायच्या आहेत. आणि यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायचं आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू.